उमेश आपल्यासोबत आहेच आणि उमेश कुठेतरी आता हे आंदोलन चिघळताना दिसतंय, कारण एकीकडे सीजेपीनं आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी काल जे आंदोलन केलं ते तर आपण पाहिलंच, पण आता विरोधी पक्ष सुद्धा सक्रियपणे आंदोलनाला उतरताना दिसतायत। त्यामुळे कुठेतरी आता आंदोलनांचं हे सत्र काही थांबेल इतक्यात असं दिसत नाहीये। त्यातच पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन झाल्यानं याचं गांभीर्य आता आणखीन वाढलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा हा विषय काही जास्त लवकर सोडतील असं वाटत नाही, चिघळत चाललंय की काय सगळं असं दिसतंय। उमेश, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, सध्या जर ही सगळी परिस्थिती पाहिली तर आंदोलन चिघळत चाललंय अशीच सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कारण कालचा जर आपण पूर्ण दिवस पाहिला तर फक्त विद्यार्थी रस्त्यावर होते, विद्यार्थी या सगळ्याबाबत निषेध नोंदवत होते, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत होते आणि विरोधक जे होते ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानिमित्त अधिवेशनात होते, संसदेमध्ये या सगळ्या मागणीचा पाठपुरावा करत होते आणि सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावे यासाठी अभूतपूर्व गोंधळ जो तो देखील आपल्याला संसदेत पाहायला मिळाला आणि संपूर्ण दिवसाचं कामकाज बंद झालं। मात्र आज विद्यार्थी आणि त्यानंतर विरोधी पक्ष हे दोन्ही सोबत आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात। कारण आज सकाळपासून ज्या प्रकारे जंतर मंतरवरती विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहिले, विद्यार्थ्यांची चर्चा केली, त्यांच्या या पूर्ण आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने या सगळ्याबाबत कसं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि राजीनामा का घ्यायला पाहिजे याबाबत सातत्याने विद्यार्थ्यांची चर्चा करतात आणि विद्यार्थ्यांना पुढच्या आंदोलनासाठी मार्गदर्शन पण करतात। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर थेट आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि ते म्हणजे देशातलं सगळ्यात प्रमुख जे विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून हे आंदोलन सुरू झाले। थेट राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, खरगे असतील आणि यांच्यासोबतच जे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते आता रस्त्यावर बसलेले आहेत आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करतात आणि इतर जे महत्वाचे इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत ते देखील दिल्लीत पोहोचतात। म्हणजे जवळपास सर्वच पक्षाचे जे प्रमुख नेते ते दिल्लीमध्ये आहेत। उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत, उद्या सकाळी जंतर मंतरवर पोहोचतील। मात्र आज संध्याकाळी जर ते दिल्लीला पोहोचले तर इंडिया आघाडीतल्या सर्व महत्वाच्या नेत्यांशी देखील या सगळ्या संदर्भात ते चर्चा करू शकतात। असा अभूतपूर्व सगळी परिस्थिती आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळते। त्याच्यामुळे सगळे प्रमुख नेते देशभरातले दिल्लीमध्ये आहेत, विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत आणि हा सगळा विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 22 दिवसापासून जे कुठेतरी शांततेच्या मार्गाने जंतर मंतर सुरू होतं ते कालपासून कुठेतरी आकार विकार स्वरूप घेताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे कुठेतरी सरकारला देखील याची धास्ती नक्कीच लागली असणार। त्याच्यामुळे आता या सगळ्यावरती कशा प्रकारे तोडगा काढता येऊ शकतो, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने आता हे सगळं प्रकरण थांबणार का, या सगळ्याचा सारासार विचार सरकारकडून देखील केला जातोय। मात्र आता हे सगळं प्रकरण, सगळी घटना आता कुठपर्यंत पोहोचते, विरोधक किती आक्रमक होतात आणि त्यांना विद्यार्थ्यांची किती साथ मिळते किंवा विद्यार्थ्यांच्या साथीला विरोधक किती तत्परतेने किंवा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतात, यावरून आता हे सगळं आंदोलन पुढच्या रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कुठल्या दिशेने जातं हे स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या जर आपण दिल्लीतली परिस्थिती पाहिली तर ती नक्कीच धोकादायक आहे। आंदोलन कधीही चिघळू शकतं, मग ते विद्यार्थ्याचे असेल किंवा मग विरोधी पक्षाचं असेल आणि दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष नेते आणि विद्यार्थी हे दोन्ही एकाच मागणीसाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे दोन्ही जर एकत्र झाले तर अजूनही गांभीर्याने या सरकारला या सगळ्या बाबतचा विचार करावा लागणार आहे। बिलकुल उमेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।